वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर व दक्षिणच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांच्या नेतृत्वाखाली जवाब दो आंदोलन करण्यात आले। निदर्शने केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मी चंद्रकला अंकुशराव चापलकर, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष आहे। इथे आम्ही नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं ही केलेला आहे। आज आम्ही इथे आणि जे शासकीय रुग्णालयामध्ये नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 मृत्यू झाले, त्याबद्दल आम्ही राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। तसेच जे रुग्णालय आहे ते स्वच्छता नाही, तसेच औषध साठा उपलब्ध नाही, तसेच कर्मचारी, त्यामुळे तिथला जे रुग्णालय आहे ते मृत्यूचा सापळा बनलेला आहे। आणि या संदर्भात जे हे झाले मृत्यू पडले, त्यामुळे ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर तसेच इथल्या लोकप्रतिनिधीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। तसेच आमचं जे शासकीय रुग्णालय आहे जे ग्रामीण मध्ये गेलं विष्णुपुरी रुग्णालय म्हणून, ते आम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये ते रुग्णालय तेवढंच चांगलं आणि स्वच्छ असं रुग्णालय पाहिजे, एवढ्या आमच्या मागण्या आहेत। शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये 24 तासात 24 मृत्यू झाले होते। त्याचा आकडा 150च्या पार गेलेला आहे। दररोज 10, 12, 15, 20 लोकांचे मृत्यू होत आहेत आणि शासकीय आरोग्य यंत्रणा ठिसूळ झालेली आहे। या निमित्तानं ती चव्हाट्यावर आलेली आहे। नांदेड शहरामध्ये श्री गुरु गोविंद सिंगजीच्या नावानं शासकीय रुग्णालय इथे होता आहे, परंतु हे ओसाड पाडण्यात आलं। या रुग्णालयाच्या माध्यमातून नांदेडला मेडिकल कॉलेज भेटलं आणि मेडिकल कॉलेजनं जाता जाता पूर्ण बेडची सुविधा मान्यता घेऊन विष्णुपुरीला शिफ्ट केलं आणि शहरामध्ये श्री गुरु गोविंद सिंगच्या नावानं असलेलं शासकीय रुग्णालय हा ओसाड पडलेला आहे। नांदेड शहराच्या लोकांना गंभीर अवस्था झाली तरी विष्णुपुरीपर्यंत 8-8, 10-10 किलोमीटर, 15 किलोमीटर पेशंटला घेऊन जावं लागत आहे। माय माऊलींना डिलिव्हरीची सुविधा असो, कोणती अर्जंट सुविधा असो, त्याच्यासाठी हेडसांड रुग्णांची होत आहे आणि तिथे सुद्धा 500 बेड खाटा असताना तिथला स्टाफ जेवढा राहायला पाहिजे त्याचा निम्मा स्टाफ आहे आणि 1200-1500 पेशंट ॲडमिट होतात। इतकी दुरावस्था आहे, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, औषध गोळ्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे। म्हणून शासकीय रुग्णालय आहे गुरु गोविंद सिंगजीच्या नावानं तिथं 1000 खाटांचं संपूर्ण मान्यतेसह रुग्णालय सुरू करण्याची मागणी आम्ही करत आहोत। मेडिकल कॉलेजला 1000 बेडची मान्यता द्या। देगलूर नाक्याला महानगरपालिकेनं एक्सटेन्शन काउंटरचा ठराव पास करून दिलेला आहे सरकारला, तिथं 100-200 खाटांचं डिलिव्हरीच्या सुविधेचं शासकीय रुग्णालयाचं विस्तार केंद्र आणि पावडीवाडी नाक्याला केल्याशिवाय नांदेडची आरोग्य व्यवस्था सुरळीत होणार नाही। ही मागणी घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलो। दुसरी मागणी आहे, हे महाराष्ट्रात सगळ्या सरकारी दवाखाने आणि सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची एकसारखी दुरावस्था आहे। तिथं मरणाऱ्या लोकांचं निधन नैसर्गिक नाही तर सरकारच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे लोक मरत आहेत। म्हणून या सगळ्या मृत्यूंना हत्या साबित करून, हत्या गृहीत धरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ही एक आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की नांदेड हा शहर ज्या पद्धतीनं वाढतोय त्या पद्धतीनं या शहराचं नियोजन नसल्यामुळं पूर्ण शासकीय कार्यालय एका ठिकाणी आहेत, परंतु शहराचं नियोजनबद्ध पद्धतीनं करून आरोग्य सुव्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेला हवं तेवढं कर्मचारी इथं जर झालं नाही, कमिशनर ऑफिस नांदेडमध्ये झालं नाही तर कायदा सुव्यवस्थेची वारंवार होणारी अडचण दूर होणार नाही। याशिवाय खासदार आहेत, त्यांनी 10 वर्षापूर्वी एका शेड्यूल कास्ट अधिकाऱ्याला, डीनला याच पद्धतीनं संडास साफ करायला लावलं आणि 10 वर्षानंतर सुद्धा एका आदिवासी डीनला संडास धुवण्याहीन वागणूक दिली। यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, अजून त्यांना अटक झालेली नाही आहे। त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि रीतसर त्यांना शिक्षा करण्यात यावी आणि त्यांची बाजू घेणारे जे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा सरकारनं जे अट्रॉसिटी सारखं गुन्हा केलेल्या आरोपीची बाजू घेत आहेत, समर्थन करतायत, त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। यासहित अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यातल्या सर्व आघाडी आणि सर्व शाखा यांनी एकत्रितपणे आजचा हा एल्गार पुकारलेला आहे। जर आरोग्य व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था सुरळीत झाली नाही, येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी यापेक्षा तीव्र आंदोलन करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर द्वारा
दीक्षाभूमी चंद्रपूर येथे दिनांक 15 व 16 ऑक्टोबर 23ला 67वा धम्मचक्र अनुवर्तन समारंभ आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातू कलश श्रद्धेपर्यंत आर्य नागार्जुन सुरई ससाई भव्य मिरवणुकीद्वारा चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येणार असून सामूहिक बुद्धवंदना धम्म प्रवचन तथा प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन होणार असून बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आवाहन केले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 15 व 16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो। या साजरा करण्याच्या सहभागामध्ये आपला सर्वांचा सहभाग असतो आणि मोठ्या उत्साहाने आपण लोक चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर या 2 दिवशी समारंभाकरिता उपस्थित असतात। यावर्षीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम घेतला आहे आणि जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी इथं उपस्थित राहावं असं मी संस्थेच्या तर्फे आपणा सर्वांना विनंती करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या दीक्षाभूमीवर प्रबोधनाकरता फार दूरदूरचे लोक आलेले आहेत। अरुणाचल प्रदेश, ब्रह्मदेश इथले भंतेजी आलेले आहेत। अजून बरेच या बाबासाहेबांवर प्रबोधन करणारे लोक या समारंभाकरता उपस्थित राहणार आहेत। तरी आपण सर्व चंद्रपूरच्या जनतेने, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने या धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाकरता उपस्थित राहावे अशी आपणा सर्वांना विनंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत धम्म चळवळ कशी असावी या अनुषंगाने 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे 67व्या धम्मक्रांती दिनानिमित्ताने धम्म संघाच्या वतीने जाहीर धम्म देसनेचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष प्राध्यापक अशोक चोकाकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। म्हणलं आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि खऱ्या अर्थानं आमच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। ही जी परिवर्तनाची प्रक्रिया आहे ही विज्ञानवादी आहे आणि ही तार्किक आहे। बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी बुद्धाचा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आणि तोच बुद्धाचा धम्म घेऊन धम्मसंघ कोल्हापूर दरवर्षी धम्मक्रांती दिन साजरा करतो आणि त्याच निमित्तानं यावर्षी देखील 14 ऑक्टोबर रोजी शाहू स्मारक भवनामध्ये डॉक्टर संतोष बनसोड अमरावती यांची धम्मदेशना आयोजित केलेली आहे आणि या धम्मदेशनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील धम्म चळवळ याविषयी उहापोह होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आज कर्मकांडाकडे जाण्यापेक्षा विज्ञानवादाकडे जाण्याची जी गरज आहे त्या अनुषंगानं हा फार महत्त्वाचा आहे। जनतेला आव्हान आम्ही केलेलं आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला देशनेला यावं असं आव्हान आम्ही केलेलं आहे आणि तशा प्रकारचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा। फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा। पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका। तुमची रुचकर वेज करी तयार। सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और साउजी खाना। और साउजी खाने को उसका असली स्वाद देते हैं साउजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक साउजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के साउजी मसाले। धम्मक बुद्ध विहार सेवाग्राम येथे प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान वर्धा द्वारा धम्मदेसना कार्यक्रम द्वारा धम्मदेसना करून सेवाग्राम परिसरातील उपासकांना मार्गदर्शन करण्यात आले। त्रिपुरा येथून भंतेजी व श्रामनेर यांनी धम्मदेसना दिली। कोल्हापूर जिल्हा परिसरातील असणाऱ्या 18 गावच्या सरपंच, उपसरपंच व गावकरी यांनी आपले गाव बंद करून कोल्हापूर हद्दवाढीला विरोध केलाय। 18 गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले। कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ करू दिली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला। 4 दिवसांपूर्वी सरपंच, उपसरपंच यांनी एका समारंभात हद्दवाढीला विरोध करून आज बंदचे आवाहन केले होते। हद्दवाढीला समर्थन देणारा पालकमंत्र्याचा, हद्दवाढीला समर्थन देणारा पालकमंत्र्याचा, पालकमंत्र्याचं करायचं काय? पालकमंत्र्याचं करायचं काय? गाव आमच्या हक्काचे, गाव आमच्या हक्काचे। आणि तो खर्च आम्ही आमच्या गावाच्या सुविधा करण्यासाठी आम्ही ठरवू। भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची अखिल भारतीय भिक्खू संघ राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार समारंभ व जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। साहजिकच मिलिंदजी, आमच्या गावाचं जर वैभव काय असेल ते फक्त भंतीजी आहे। एक पूर्णेला ओळख, पूर्ण आज पूर्ण भारतामध्ये जर कोणी पूर्णेची ओळख करून दिली असेल तर ती निश्चितच आमच्या भंतीजीच्या माध्यमातून झालेली आहे। कारण की त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे समाजासाठी वाहून दिले। आज जे काय आमच्या पूर्णेला आज विहार एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधण्यात आला किंवा हे वैभव आमच्या विहाराचं निर्माण झाले, निश्चितच त्याचा पूर्ण श्रेय आमच्या भंतीजींना जाते। आणि त्यांचं जे कार्य आहे हे पूर्णेसाठी एवढं म्हणजे आम्हाला प्रेरणादायी आहे की पूर्णेतील प्रत्येक घटनेमध्ये त्यांचा हे भाग असतो। पूर्ण कशी शांत राहील, पूर्ण कशी सोजवळ राहील, पूर्णेचा विकास कसा होईल, या प्रत्येक गोष्टीत जर आम्हाला मार्गदर्शन कोणी करत असेल तर निश्चितच भंतीजींच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण एक चांगल्या पद्धतीने विकास करीत आहे, सामाजिक सलोख्यामध्ये चालत आहे। असं एक महान वैभव आम्हाला भेटल्या, निश्चित त्या वैभवाचं आम्ही एक सार्थक करून घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो व भंतीजींना पुढील आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्या हातून आमच्या पूर्णेचं असं चांगलं कार्य घडो, समाजात चांगलं कार्य घडो अशी आज भगवान चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि आमच्या इथं बोलून आम्हाला सत्कार करण्याबद्दल भंतीजी सर्व आपल्या सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला अजून शुभेच्छा देतो। इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचं स्वागत, अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत। आज समोर बघितल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्ती एका सशक्त अशा सामाजिक गटाचं नेतृत्व करत आहे आणि सर्व समाजातील जबाबदार व्यक्ती, समाजाची धुरा वाहणारे व्यक्तित्व या ठिकाणी
भंतेजींचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहे, हे वेगळेपण आपल्याला या ठिकाणी खरं तर दिसतं. आज महाराष्ट्रातला मराठवाडा हा काही राजकीय कॉमेंट जर करायचे ठरले तर मागास शब्द लावला जातो. भौगोलिक विषयाने बघितला तर तो खरंच मागास आहे. आणि अशा मागास आणि प्रतिकूल भागामध्ये समाजाचं काम करणे, त्यागाचं काम करणे, त्यात बुद्ध धर्माचा विचार सर्वांपर्यंत तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करणे, हे खरं एक वेगळं आणि महत्त्वपूर्ण कार्य भंतेजींच्या हस्ते या ठिकाणी मराठवाड्यामध्ये घडत आहे. भिक्खू संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांची निवड झाल्याबद्दल, तसेच योगायोगाने आजच्या दिवशी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महातरो यांचा जन्मदिवस आल्याच्या निमित्ताने आम्ही सत्कार समारंभाचं आयोजन आजच्या दिनी करण्यात आलेलं होतं. सर्व जाती धर्मातील, सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सर्व सन्माननीय दिग्गज, आज नेते मंडळी, उपासक, गृहस्थ वर्ग आज आला होता. पूजनीय भंतेजींचा खूप आनंदोत्सवामध्ये मोठ्या सन्मानाने आजचा स्वागत समारंभ संपन्न झाला. संयोजन समितीने, जी नेमलेली समिती होती, त्यांनीसुद्धा मोठ्या कष्टाने आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं. तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामधून भंतेजींवर प्रेम करणारा उपासक उपासिकांचा वर्ग मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिला. खरं म्हणलं तर भंतेजी आजच्या या सत्काराला तयार नव्हते. ते म्हणत होते की रोजच आमचा वाढदिवस असतो, रोजच आमचे स्वागत सत्कार होत असतात, म्हणून जन्मदिवस करणे हे काही उचित नाही, अशा प्रकारची त्यांची मनोभावना होती. तरीसुद्धा आमच्या सर्वांच्या आग्रहाखातीर भंतेजी तयार झाले आणि अतिशय यशस्वीरित्या आजची स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यासाठी परभणी जिल्ह्याचे आमदार राहुल पाटील आले होते. अनेक असे मोठी मोठी मान्यवर आज उपस्थित राहून भंतेजींना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रम यशस्वी झाला. भंतेजींनासुद्धा असाच गोडवा काही मिनिटाकरिता नव्हे तर अनेक दीर्घकाळापर्यंत असावा, अशा प्रकारचा शुभ संदेशसुद्धा आजच्या निमित्ताने दिलात. सर्व पत्रकार बांधव, सर्व उपासक उपासिकांना हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त. डिस्ट्रिक्ट परभणी महाराष्ट्र में जो हमारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बुद्ध विहार संस्थान है, बिहार अम्बेडकर स्मारक बुद्ध विहार समिति की ओर से पूर्णा शहर गांव के सभी जाति धर्म के लोगों के ओर से यहाँ नागरिक सत्कार किया गया. और नागरिक सत्कार का रीज़न भी ऐसा है, दो बातें हैं. एक तो हमारे ऑल इंडिया भिक्षु संघ के वर्किंग प्रेसिडेंट बोल के जो मेरा चुना हुआ मेरे नाम का, वो एक रीज़न है. और मेरे जन्मदिन का भी अवसर पर आज कार्यक्रम आयोजित किया गया था. और हमारे परभणी शहर के जो विधायक हैं डॉक्टर राहुल पाटिल जी, उन्हीं के कर कमलों द्वारा हमारे ऑल इंडिया भिक्षु संघ ब्रांच पूर्णा के जो नेम प्लेट है उसी का इनॉग्रेशन भी किया गया. जन्मदिन भिक्षु का नहीं होता है. जन्मदिन जो भगवान बुद्ध के चीवरधारी होते हैं, भिक्षु होते हैं, बुद्ध पुत्र होते हैं, उसका जन्मदिन मनाया जाता है. जो लोग सम्मान करते हैं वो चीवर का सम्मान करते हैं, जो लोग आदर करते हैं वो चीवर का आदर करते हैं, क्योंकि हमारा भिक्षु संघ और बुद्ध शासन जीवित रहे, उसको बढ़ावा देने के लिए भिक्षुओं का सम्मान होता है. क्योंकि उपासकों ने भिक्षुओं को बढ़ावा जब तक नहीं दिया जाता है प्रचार और प्रसार के लिए, ये उपासकों की एक शक्ति है. ये शक्ति उनके पीछे जब तक नहीं रहती तब तक वो काम नहीं कर सकते. इसीलिए आज जन्मदिन के अवसर पर सभी जाति धर्म के लोग, पूर्णा शहर के मुस्लिम, मराठा, हिंदू, जैन, सिख, जो भी हमारे
यहाँ के लिंगायत समाज के लोग हैं, व्यापारी लोग हैं, डॉक्टर लोग हैं, प्रोफेसर लोग हैं, टीचर लोग हैं, सभी ने, और विशेष तो जो रेलवे कर्मचारी हमारे SC/ST यूनियन के हमारे मुंगे जी हैं, हमारे डॉक्टर दत्तात्रेय वाघमारे जी हैं, हमारे उत्तम राव कदम जी है, विशाल कदम जी है, ये सब लोग जो हमारे यहाँ BJP का जो काम करते हैं दूत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.